नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. खंडोबा म्हटल्यावर डोळ्यासमोर काही ठरलेली चित्र येतात नाही का? हो अगदी. जेजुरीचा गड, पिवळा भंडारा. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर आणि ती घोड्यावर बसलेल्या एका लढवय्या देवाची मूर्ती, ही झाली वरवरची ओळख. ही प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात इतकी पक्की बसली आहे. बरोबर. पण आज आपण या लोकप्रिय प्रतिमेच्या जरा पलीकडे जाणार आहोत. विलास खरात यांच्या खंडोबा कोण या पुस्तकावर आधारित काही स्रोतांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. आणि हे स्रोत एक खूप मूलभूत प्रश्न विचारतात कोणता? की खंडोबा नक्की कोण आहे? तो फक्त एक देव आहे की एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचं प्रतीक? आणि मला वाटतं ही चर्चा फक्त एका देवतेबद्दल नाहीये, तर आपला समाज, आपला इतिहास आणि त्यातले सत्ता संबंध समजून घेण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. या स्रोतांमधल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे: दोन जगांमधला तणाव. दोन जगं म्हणजे? एक जग आहे लोक परंपरेचं, जे लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या श्रमातून, गाण्यांमधून तयार झालंय. आणि दुसरं जग आहे स्थापित धर्म परंपरेचं, जे ग्रंथांवर आणि एका विशिष्ट चौकटीवर आधारलेलं आहे. आणि याच तणावातून एक मोठा प्रश्न उभा राहतो, ज्यावर हे स्रोत बोट ठेवतात, की जो देव मुळात कष्टकरी बहुजन समाजाचा आहे, त्याच्याच परंपरेत आणि मंदिरात जातीय व्यवस्था इतकी घट्ट कशी रुजली, हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल. हो. आजच्या चर्चेत आपण याच प्रश्नांचा एक एक पदर उलगडणार आहोत. म्हणजे या देवतेचं मूळ काय, त्याची द्रविडी आणि आदिवासी मुळं कोणती, याबद्दल स्रोत काय सांगतात. आणि ती ब्राह्मणीकरण ही संकल्पना, हो, ती प्रक्रिया नेमकी कशी घडली. आणि मग त्यातूनच येणारे पुढचे मुद्दे. त्याच्या दोन पत्नी म्हाळसा आणि बाणाई यांच्या कथेमागे केवळ कौटुंबिक कलह आहे की दोन संस्कृतींचा संघर्ष आहे? आणि सगळ्यात महत्वाचा पण तितकाच संवेदनशील मुद्दा, वाघ्या मुरळी परंपरा. हो, तिच्याकडे केवळ भक्ती म्हणून पाहायचं की त्यात काही शोषणाचे पैलूही आहेत. चला तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. चला मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. स्रोतांमधला पहिला आणि पायाभूत मुद्दा म्हणूया, तो म्हणजे खंडोबा हा केवळ ग्रंथांमधला देव नाहीये. नाही. तो लोकांमध्ये जास्त सापडतो. म्हणजे शेतकरी, धनगर, माळी, रामुशी, मांग, महार अशा अनेक बहुजन समाजांचा देव आहे. याबद्दल जरा विस्तारानं बोलूया. हो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याची शास्त्रीय किंवा पौराणिक ओळख काहीही असो, त्याचं खरं अस्तित्व लोकांच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेलं आहे. अच्छा. स्रोतांमध्ये याचं सुंदर वर्णन आहे. धनगर समाजासाठी तो मेंढरांचा रक्षण करत आहे, बापासारखा. तो त्यांच्यासोबत माळारानावर फिरतो, त्यांच्या कळपाची राखण करतो. शेतकऱ्यांसाठी तो चांगल्या पिकाची हमी देणारा देव आहे. पेरणीच्या आधी त्याचं नाव घेतलं जातं. तो केवळ पूजेच्या खोलीतला देव नाही, सोबत असणारा देव आहे. अगदी एक फंक्शनल गॉड, जो लोकांच्या गरजांशी थेट जोडलेला आहे. पण मग त्याच्या त्या लढवय्या रूपाचं काय? म्हणजे मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध वगैरे, या कथेला तो खूप महत्त्व दिलं जातं. पण स्रोत आपल्याला या कथेच्या आत डोकावून पाहायला सांगतात. म्हणजे विश्लेषण असं आहे की इतिहासात ज्यांना राक्षस किंवा असुर म्हटलं जातं, ते अनेकदा पराभूत झालेले गट किंवा वेगळ्या संस्कृतीचे लोक असतात. अच्छा. जिंकणाऱ्याच्या इतिहासात हारलेला नेहमीच खलनायक असतो. बरोबर. आणि इथेच गोष्ट रंजक होते. कशी? कारण खंडोबाच्या कथेत एक मोठी गुंतागुंत आहे. लोकपरंपरेत या मल्लमणी राक्षसांच्या स्मृती जपल्या गेल्याचे उल्लेखही सापडतात. काही ठिकाणी त्यांचे विरगळ किंवा स्मारकं आढळतात. अरे वा. त्यामुळे ही कथा सरळसोट चांगल्याचा वाईटावर विजय अशी नाही. यात दोन गटांमधील संघर्ष, जमिनीवरच्या हक्काची लढाई किंवा दोन वेगवेगळ्या जीवनशैलींमधील टक्कर असू शकते, असं विश्लेषण स्रोतांमध्ये मांडलंय. हे एक प्रकारचं दडपलेलं राजकारण आहे. मग जर ही कथा इतकी गुंतागुंतीची आहे, तर या देवतेचं खरं मूळ कुठे सापडतं? शिवाचा अवतार वगैरे तर नंतर आला असेल. नक्कीच. स्रोत याचं नातं थेट द्रविडी आणि आदिवासी संस्कृतीशी जोडतात. द्रविडी आणि आदिवासी? हो. या संस्कृतींमध्ये देव म्हणजे काय, तर तो निसर्गाचा, डोंगराचा, माळरानाचा रक्षक असतो. तो तिथल्या लोकांचा नायक असतो. अच्छा. खंडोबाचं मूळ स्वरूप बघा. हातात तलवार, घोड्यावर स्वार, सोबत कुत्रा. हे सगळं त्याच्या मूळच्या रांगड्या, युद्धाच्या देवाच्या स्वरूपाकडे इशारा करतं. म्हणजे ही शिवाचा अवतार वगैरे ओळख त्याला खूप नंतर मिळाली? हो, खूप नंतर.
जेव्हा एका स्थानिक देवतेला मोठ्या परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. अच्छा, म्हणजे एका रांगड्या स्थानिक नायकाचं हळूहळू एका मोठ्या प्रस्थापित देवामध्ये रूपांतर झालं. आणि इथेच हा संस्कृत परंपरेचा भाग बनवणं आणि असं करताना तिची मूळ ओळख, तिची स्थानिक मुळं पुसून टाकण्याचा किंवा दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न होतो. खंडोबाच्या बाबतीत हेच झालं. त्याला ती नवीन नावं दिली गेली. हो, श्रीखंड मल्हारी मार्तंड किंवा मार्तंड भैरव अशी नवी संस्कृत आणि म्हणजे पवित्र रूपं दिली गेली. त्याच्याशी नवीन कथा जोडल्या गेल्या, ज्या त्याला शिवाचा अवतार ठरवतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर जसं एखादं लोकप्रिय लोकगीत घ्यावं आणि त्याला ऑर्केस्ट्रा लावून त्याचे शब्द बदलून त्याला एका मोठ्या सिनेमात वापरावं. अगदी अचूक उदाहरण आहे. गाणं कदाचित जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, ते मोठं होतं, पण त्याचा मूळ आत्वा, तो रांगडेपणा कुठेतरी हरवून जातो. अगदी. पण गंमत म्हणजे स्रोतांनुसार हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही. अच्छा. आणि हा तणाव आजही दिसतो. एका बाजूला मंदिरांमध्ये संस्कृतमध्ये मल्हारी महात्म्य वाचलं जातं, त्याला शास्त्रीय आधार दिला जातो. पण त्याचवेळी मंदिराबाहेर सामान्य माणूस येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करतो. बरोबर लोकांच्या गाण्यांमध्ये, ओव्यांमध्ये, जत्रेत तो आजही खंड्या राजा किंवा खंडोबा राया म्हणूनच जिवंत आहे. हा संघर्ष खूपच रोचक आहे. म्हणजे एकाच देवतेची दोन रूपं एकाच वेळी अस्तित्वात आहेत. एक ग्रंथांमधलं आणि दुसरं लोकांच्या मनातलं. हो, आणि हाच सांस्कृतिक संघर्ष त्याच्या कौटुंबिक आयुष्यात म्हणजे त्याच्या दोन पत्नींच्या कथेत अगदी स्पष्टपणे दिसतो. माळसा आणि बाणाई. हो, स्रोत सांगतात की ही केवळ पौराणिक पात्र नाहीत, तर दोन भिन्न सांस्कृतिक प्रवाहांची प्रतीका आहे. हो, याबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटली आहे. कारण या दोघींच्या नात्यात नेहमीच एक प्रकारचा तणाव दाखवला जातो. हे केवळ दोन सवतींमधलं भांडण आहे की यामागे काहीतरी अधिक खोल अर्थ आहे? याला स्रोतांमध्ये दोन सांस्कृतिक प्रवाहांची समोरासमोरची टक्कर असं म्हटलंय. टक्कर? हो. बाणाई कोण आहे? ती धनगर समाजाची मेंढपाळांची मुलगी. ती माळराणाची राणी आहे. तिची कथा बघा. ती स्वतंत्र आहे, रांगडी आहे, निसर्गाशी जोडलेली आहे. ती स्वतः खंडोबाला आव्हान देते. तिचं जगणं हे खुलं राणावनातलं आहे. ती लोकपरंपरेचं प्रतीक आहे. आणि याउलट माळसा? माळसा ही स्थापित परंपरेचं प्रतिनिधित्व करते. ती एका व्यापाऱ्याची मुलगी आहे. तिचं लग्न पारंपरिक पद्धतीने होतं. म्हणजे ती प्रस्थापित चौकटीत बसणारी घरलक्ष्मी आहे. बरोबर. तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची शिस्त आणि मर्यादा आहे. ती ब्राह्मणी, घरातल्या नियंत्रित संस्कृतीचं प्रतीक आहे. म्हणजे हा संघर्ष एका पुरुषासाठी भांडणाऱ्या दोन स्त्रियांचा नाही, तर दोन जीवनशैलींचा आहे. अगदी. एका बाजूला लोकांची मोकळी राणावनातली संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला स्थापित घरातली संस्कृती. आणि या कथेतून मग जातीभेद, पितृसत्ता. हो, आणि सांस्कृतिक वर्चस्वाची लढाई स्पष्ट दिसते. खंडोबा दोन्ही संस्कृतींना सामावून घेतो, पण त्यातही एक उतरंड दिसते. म्हणजे कोणती पत्नी मुख्य आणि कोणती उप हेही ठरलेलं आहे. म्हाळसाला अग्रस्थान मिळतं, बाणाईला आपलं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणजे हा संघर्ष लोकपरंपरेला मुख्य प्रवाहात आपलं स्थान मिळवण्यासाठी जो झगडा करावा लागतो त्याचंच प्रतिबिंब आहे. बरोबर. हे खूपच वेगळं विश्लेषण आहे. या दृष्टिकोनातून पाहिलं की या कथांना एक नवा सामाजिक राजकीय अर्थ प्राप्त होतो. हो. पण या परंपरांमध्ये असा एक घटक आहे जो खूप संवेदनशील आणि अस्वस्थ करणारा आहे, आणि स्रोत त्याकडे आपलं लक्ष वेधतात. ती म्हणजे वाघ्या मुरळी परंपरा. हो. आपण याला अनेकदा भक्तीचा किंवा सेवेचा एक प्रकार म्हणून ओळखतो. हो, आणि इथेच स्रोत आपल्याला एक कठोर आरसा दाखवतात. विश्लेषणानुसार मुरळी म्हणून देवाला मुली अर्पण करण्याची प्रथा. हो. वरकरणी जरी आध्यात्मिक किंवा श्रद्धेचा भाग वाटत असली तरी ती स्त्री देहावर नियंत्रण ठेवण्याचं आणि शोषणाचं एक साधन बनली. हे धक्कादायक आहे. म्हणजे ज्याला देवाची सेवा किंवा देवाला वाहून घेणं म्हटलं गेलं ते प्रत्यक्षात शोषण होतं. स्रोत हेच परखड विश्लेषण मांडतात. या परंपरेच्या सामाजिक पैलूंबद्दल अधिक विस्तारानं काय सांगतात स्रोत? म्हणजे भक्ती आणि शोषण यांच्यातली रेषा इतकी पुसट कशी झाली? बघा, या परंपरेत अर्पण केल्या जाणाऱ्या मुली त्या बहुतांश वेळा बहुजन आणि दलित समाजातून येत. अच्छा. गरिबी, निरक्षरता आणि सामाजिक दबाव ही त्यामागची मुख्य कारणं होती. देवाची इच्छा किंवा अंगात येणं या नावाखाली मुलींना या प्रथेसाठी भाग पाडलं जायचं. आणि एकदा मुरळी झाली की तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जायचं. देवाच्या नावाखाली त्यांच्या शरीरावर, स्वातंत्र्यावर आणि आयुष्यावर
पितृसत्तेने आणि समाजाने हक्क गाजवला. त्यांचं सामाजिक स्थान काय असायचं? त्यांना सामाजिक संरक्षण मिळत नसे, कारण त्या कुणाची पत्नी नसतात, त्यांचं लग्न होत नसे आणि त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर लैंगिक आणि आर्थिक शोषण व्हायचं. म्हणजे देवाच्या नावाखाली त्यांची सेवा घेणारे अनेक जण असायचे. पण त्यांची जबाबदारी घेणारं कोणी नसायचं. त्यामुळे ही परंपरा धर्मापेक्षा सामाजिक विषमतेचं आणि स्त्री शोषणाचं एक भीषण प्रतिबिंब होती, असं विश्लेषण स्रोतांमध्ये आहे. पण अनेक जण याकडे आजही श्रद्धेचा भाग म्हणूनच पाहतात. या दोन दृष्टिकोनांमधील तणावाबद्दल स्रोत काही भाष्य करतात का? स्रोतांमध्ये यावर थेट भाष्य नाही, पण एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कोणतीही प्रथा जेव्हा विशिष्ट समाजातील दुर्बळ घटकांचं शोषण करते तेव्हा तिच्याकडे केवळ श्रद्धा म्हणून पाहता येत नाही. श्रद्धेच्या आवरणाखाली अनेकदा शोषणाचे आणि नियंत्रणाचे मेकॅनिझम्स दडलेले असतात. कायद्याने बंदी आणूनही ही प्रथा काही प्रमाणात अजूनही सुरू आहे. हेच यातील गुंतागुंत दाखवतं. म्हणजे देव, श्रद्धा आणि परंपरा या सगळ्याभोवती एक मोठं सत्ताकरण आणि अर्थकारण उभं आहे. आणि स्रोत यावरही प्रकाश टाकतात. मंदिरांचं अर्थकारण हा एक मोठा मुद्दा आहे, नाही का? हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. मंदिरही केवळ धार्मिक नाही तर प्रचंड आर्थिक शक्तीची केंद्र आहेत. देणग्या, विशेष पूजा, अभिषेक, प्रसाद आणि पूजेच्या वस्तूंची विक्री. हो, यातून अक्षरशः कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण यात विरोधाभास असा आहे की देणगी देणारा आणि जत्रेत गर्दी करणारा सर्वात मोठा वर्ग बहुजन समाजाचा आहे. मग या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण कोणाचं असतं? आणि इथेच खरी मेख आहे. स्रोतांनुसार हा केवळ देणग्यांचा विषय नाही, ही एक समांतर अर्थव्यवस्था आहे. धक्कादायक विरोधाभास हा आहे की देणगी देणारा आणि घाम गाळणारा सर्वात मोठा वर्ग बहुजन समाजाचा असूनही या प्रचंड अर्थव्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण जवळजवळ नाही. म्हणजे या अर्थकारणाचे फायदे त्या समाजापर्यंत झिरपत नाहीत. नाही. मंदिरांचे पुजारी, देवस्थान मंडळे आणि प्रमुख व्यवस्थापक हे सर्व आर्थिक निर्णय घेतात. याला स्रोतांमध्ये मंदिरांचे शासन असं म्हटलं आहे. मंदिरांचे शासन? हो. ही एक अशी व्यवस्था आहे जिथे सामान्य माणूस फक्त देणारा असतो, पण निर्णय प्रक्रियेपासून त्याला पूर्णपणे दूर ठेवलं जातं. आणि जिथे एवढा पैसा आणि लोकांवर प्रभाव असतो तिथे राजकारण आलंच. नक्कीच. राजकारणी या शक्ती केंद्रांचा वापर कसा करतात? राजकारण आणि धर्म यांची ही युती फार जुनी आहे. राजकीय नेते यात्रांना, जत्रांना हजेरी लावून शक्ती प्रदर्शन करतात. देवस्थान समित्यांवर आपली माणसं नेमून स्थानिक पातळीवरची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात. आणि मंदिरांच्या माध्यमातून मिळणारा पैसा आणि जनसमर्थन हे दोन्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी खूप महत्वाचं ठरतं. इतकंच नाही तर माळसाविरुद्ध बाणाई या संघर्षाचा वापर करून जातीय अस्मितेला खतपाणी घालून मतांचं ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न केला जातो, असंही निरीक्षण स्रोतांमध्ये आहे का? हो, हे सुद्धा होतं. दोन समाजांमध्ये किंवा गटांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रतीकांचा खुबीनं वापर केला जातो. बाणाईला मांडणारा समाज विरुद्ध माळसाला मांडणारा समाज असा छुपा संघर्ष उभा केला जातो. आणि त्यातून राजकीय फायदा उचलला जातो. अगदी. म्हणजे जो देव मुळात लोकांना जोडण्यासाठी होता त्याचाच वापर लोकांना तोडण्यासाठीही केला जातो. या सगळ्या चर्चेनंतर आपण मूळ प्रश्नाकडे परत येतो. खंडोबा कोण आहे? इतके पदर, इतके संघर्ष, इतकी रूपं, याचं एक सरळ उत्तर नाही हे आता अगदी स्पष्ट झालंय. बरोबर. विश्लेषणानुसार खंडोबा ही केवळ एक मूर्ती नाही तर तो अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. तो एकाच वेळी अनेक गोष्टी आहे. तो लोकसंस्कृतीचा प्रतिध्वनी आहे, तर त्याचवेळी तो ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेचा साक्षीदार आहे. तो जातव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, सत्तेचं केंद्र आहे आणि तरीही तोच बहुजन समाजाच्या आत्म्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या संघर्षाचा प्रतीक आहे. म्हणजे तो बहुजनांचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास आहे असं म्हणता येईल. हो, तो एक जिवंत इतिहास आहे. त्याच्या कथांमध्ये, त्याच्या परंपरांमध्ये, त्याच्या जत्रेत या समाजाचा संपूर्ण प्रवास दडलेला आहे. त्यांचा संघर्ष, त्यांच्यावर झालेलं अतिक्रमण आणि तरीही टिकून राहिलेली त्यांची अस्सल ओळख. ही संपूर्ण चर्चा आपल्याला हेच दाखवते की एखादं सांस्कृतिक प्रतीक किंवा देवता हे कधीच एकसंध नसतात. ते समाजातील सत्तासंबंधांचं, संघर्षांचं आणि समन्वयाचं एक गुंतागुंतीचं जाळं असतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. नक्की. खंडोबाच्या निमित्ताने आपण हे सगळं पाहिलं, पण आपल्या दैनंदिन जीवनातील अशा किती कथा, गोष्टी, म्हणी किंवा परंपरा असतील ज्यांच्या मागे सत्तेचा आणि नियंत्रणाचा एक असाच छुपा इतिहास दडलेला आहे, ज्यावर आपण कधी प्रश्नच विचारत नाही.